ब्रेकनंतर नाशिकमधून एक मोठी बातमी आपण बघतोय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरला। या बिबट्यानं नागरिकांवरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 2 ते 3 नागरिक जखमी झालेत। नाशिकच्या संत कबीरनगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे। वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत आणि या बिबट्याचा शोध सुरू केलेला आहे। नागरी वस्तीमध्ये बिबट्या घुसलाय नाशिकच्या गंगापूर रोड या ठिकाणी, त्यामुळे नागरिकांमध्ये एकच दहशत आहे। नाशिकच्या संत कबीरनगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी या भागामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। या बिबट्याला डाट मारण्याचा हा प्रयत्न आहे, त्याची तयारी सुरू आहे। टीम तिथं पोहोचलेली आहे। या बिबट्याला बेशुद्ध करण्याचं काम केलं जाईल, अर्थात त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। तर हा नेमका कोणता भाग आहे, किती वाजता बिबट्या दिसला, किती जणांवरती हल्ला झाला, या सगळ्या संदर्भात माहिती घेऊया। नाशिकमधनं आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, कधी हा बिबट्या दिसलाय, तेव्हापासून काय काय घडलं? श्वेता, अवघ्या तासाभरापूर्वी हा बिबट्या जो आहे तो या परिसरामध्ये आलेला होता आणि ज्या ठिकाणी मी आता उभा आहे ही वनविहार कॉलनी नावाचा हा सगळा परिसर आहे। नागरी वसाहत आहे आणि या नागरी वसाहतीमध्ये हा बिबट्या अचानकपणे आला। हे जे आशा पान स्टॉल नावाचं दुकान आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, या आशा पान स्टॉलच्या दुकानाच्या बाहेर काही लोक बसलेले होते, काही कस्टमर होते आणि या ठिकाणी अचानकपणे हा बिबट्या ज्या वेळेला आला त्यावेळेला या बिबट्यानं या परिसरातल्या नागरिकांवर हल्ला केला। ज्या ठिकाणून ही कडी ज्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे याच्या आतमध्ये हा बिबट्या जो आहे तो लपलेला आहे। आपण प्रयत्न करतोय की हा बिबट्या कॅमेरात येईल अशा पद्धतीनं ही जी कडी या ठिकाणी लावलेली आहे, हा जो दरवाजा दिसतोय या दरवाजाच्या आतमध्ये हा बिबट्या जो आहे तो अडकवण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर रक्ताचं थारोळं देखील आहे, कारण याच ठिकाणी अचानकपणे बिबट्याने या परिसरातल्या नागरिकांवरती हल्ला केलेला होता आणि त्यानंतर काही फॉरेस्टची टीम ज्यावेळेला दाखल झाली त्यातले देखील काही जवान जे आहे ते यामध्ये जखमी झालेला आहे। मात्र आपण जर बघितलं तर प्रचंड गर्दी नागरिकांची झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रेस्क्यू करणं हे खरं तर या फॉरेस्टच्या टीम समोर चॅलेंज आहे, कारण या गर्दीला हटवायचं आहे। आता जरी आपण बघितलं तर या ठिकाणी रेस्क्यूचे प्रयत्न चाललेले आहे। ही रेस्क्यूची टीम जी आहे ती या घराच्या चारही बाजूने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करते। आपण ही टीम या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो। ज्या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी, फॉरेस्टची ही सगळी टीम जी आहे ती दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडनं या बिबट्याला आतमध्ये, हा बिबट्या ज्या घराच्या आतमध्ये अडकलेला आहे त्या घराच्या आतमध्ये अडकलेल्या बिबट्याला बेशुद्ध करणं आणि त्यानंतर त्याला बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान या रेस्क्यू टीमच्या समोर असणार आहे आणि त्यासाठीचे हे प्रयत्न चाललेले आहे। दृश्यांमध्ये दिसत असलेलं आपण बघतोय बिबट्या त्या बाजूला दिसलेला आहे, नागरिकांची पळापळ झालेली आहे। आणखी लोक जे आहेत ते त्या बिबट्याच्या मागे धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार 2 बिबटे या परिसरामध्ये असावे अशा प्रकारचा अंदाज आहे आणि एक बिबट्या जो आहे तो आतमध्ये त्यामध्ये बंदिस्त करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता या नागरिक जे आहे ज्या भागामध्ये आपण जाताना दिसतोय त्या ठिकाणची ही दृश्य आहे। आपण बघतोय रेस्क्यूची टीम जी आहे ती या ठिकाणी पोलिसांकडनं रोखलं जाते। हा बिबट्या जो आहे, या 2 बिबटे या परिसरामध्ये होते, त्यातला एक बिबट्या जो आहे तो आता आतमध्ये सरकलेला आहे अशा प्रकारची माहिती आहे। आपण ही दृश्य बघतोय, ही रेस्क्यू सगळं सुरू आहे। गुरुसंपदा नावाचं हे उद्यान आहे आणि त्याच्या परिसरामध्ये हा बिबट्या जो आहे तो आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आता ही रेस्क्यूची टीम पुन्हा या बाजूला सरकलेली आहे आणि या बाजूला 1-2 बिबटे या परिसरामध्ये आहे अशा प्रकारची माहिती आहे आणि त्यानुसार एक बिबट्या आतमध्ये बंदिस्त आहे त्या खोलीमध्ये, जी खोली आपण बघितली, आणि त्यानंतर दुसरा बिबट्या जो आहे तो देखील याच भागात होता। आता त्याचा शोध जो आहे तो सुरू झालेला आहे। काही नागरिकांनी त्या बिबट्याला बघितल्यानंतर ही रेस्क्यूची टीम पुन्हा त्या बिबट्याच्या शोधासाठी अशा पद्धतीनं पुढे सरकलेली आहे आणि त्या बिबट्याचा शोध जो आहे तो या वनविहार कॉलनीमध्ये घेतला जातोय। हा सगळा बंगलो परिसर आहे, बंगले आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात। नागरी वसाहत आहे आणि या नागरी वसाहतीमध्ये हा बिबट्या शिरलाय आणि अचानकपणे खरं तर 1 तासाभरापूर्वी हे 2ही बिबटे या भागामध्ये होते आणि त्यातल्या एका बिबट्याने ते जे दुकान आपण पान स्टॉल बघितलं त्या ठिकाणी हल्ला केला आणि तो त्या ठिकाणी अडकवण्यात आला। आता मात्र दुसरा जो बिबट्या आहे तो मात्र या भागातून पळालेला आहे। ह्या महिला इथे आहे या गाडीमध्ये, त्यांच्याकडनं ती माहिती दिली जाते की या परिसरामध्ये
हा बिबट्या जो आहे तो तिकडनं गेला। मेरे बेकरी के लोग थे, बेकरी के बाथरूम के पीछे गया है वो। ये नारायणी बंगलो के कुक को उसने फाड़ा और फिर बेकरी के अंदर गया है। मैं कैमरा में ढूंढ रही हूँ, उसका रिकॉर्डिंग आएगा तो बताती हूँ। कितने बजे हुआ ये? एक आधे घंटे पहले, पर अभी तक उधर ही है क्योंकि उधर से बाहर आना मुश्किल है। अभी बेकरी में कोई है? बेकरी में कोई नहीं, लकीली वो स्टाफ मैंने रेस्क्यू कर लिया बाहर। हाँ, तो सीसीटीवी में दिखता है? कितना हाँ सीसीटीवी में दिखेगा। इधर ये बेकरी है, ये सामने वाला? हाँ ये वाला बेकरी है। कितने बजे हुआ ये? अभी थोड़ी देर पहले हम देखा नहीं, मैं उनको रेस्क्यू करी थी। हाँ अभी हुआ है। कितनी साइज होगी, कितना बड़ा होगा? वो 3.5 फीट का था, वो सब बोल रहे हैं। अच्छा, हाँ बहुत बड़ा है। कोई जख्मी वगैरह हुआ? लकीली हमारे बेकरी पर हमारे साइड वाले नेबर को उसने कुक को पूरा फाड़ दिया है, उसका हाथ। उसको लेके गए अभी हॉस्पिटल में। ओके, सिविल हॉस्पिटल है। हाँ। आप प्लीज उधर एक बार देखिए, वहाँ पे अर्जेंट है। हाँ थँक्यू। आपण बघतोय हे प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांनी हा बिबट्या बघितलेला होता। त्यांची बेकरी आहे, त्या बेकरीचा मालक आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की हा बिबट्या ज्यावेळेला इकडे गेला तो अचानकपणे ह्या परिसरामध्ये घुसलेला आहे आणि त्या बिबट्याने त्यांच्या बेकरीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर अचानकपणे हल्ला केला आणि त्याच्या हाताला गंभीर दुखापत जी आहे ती देखील झाल्याचं त्यांनी सांगितलं। हा जो वनविहार कॉलनीचा परिसर आहे, खरं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे, नागरी वसाहत आहे। ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला ती ही बेकरीचा हा सगळा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये बिबट्याने हल्ला केलेला आहे। काही कर्मचारी जे आहेत ते आता वरती थांबलेले आहे। आता तेही देखील सांगताय हाताच्या इशाऱ्याने की हा बिबट्या कुठल्या परिसरामध्ये गेलेला आहे। श्वेता, जर आपण हे सगळे दृश्य बघितलं तर हा सगळा परिसर जो आहे तो नागरी वसाहतीचा आहे। काही उद्यानं छोटी मोठी आहे आणि त्या उद्यानांमध्ये असलेली जे स्ट्रीट डॉग आपण बघतोय जे रस्त्यावरचे डॉग असतात, स्ट्रीट डॉग असतात, ते सहज खाद्य ह्या बिबट्यांना उपलब्ध असतं आणि म्हणून हे बिबटे जे आहे ते अशा पद्धतीने या उद्यानांच्या परिसरामध्ये येऊन हल्ले करत असतात, अशा प्रकारची माहिती आहे। आता आपण पुन्हा एकदा ज्या ठिकाणी ही रेस्क्यूची टीम दाखल झाली आहे ती देखील बघू शकतो की या लॉबीमध्ये हा जो पॅसेज आहे बेकरीचा, त्या बेकरीच्या पॅसेजमध्ये लॉबीमध्ये हा बिबट्या असावा अशा प्रकारची अंदाज आहे आणि तो अंदाज व्यक्त करून या ठिकाणी फॉरेस्टचे कर्मचारी, पोलीस अधिकारी या बिबट्याचा शोध घेत आहे। आपण बघतोय हा सगळा परिसर नागरी वसाहतीचा आहे आणि या नागरी वसाहतीच्या परिसरामध्ये हा बिबट्या लक्ष्मण थोडंसं थांबवते, मात्र आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहेत फोन लाईन वरती। गिरीशजी, ज्या भागामध्ये नाशिकमध्ये 2 बिबटे आहेत, एकाला तर बंदिस्त केलंय, दुसऱ्याला शोधण्याचं काम सुरू आहे, खूप मोठी ही समस्या आहे, काय म्हणाल त्याबद्दल? खरं आहे, आजकाल महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा वावर खूप वाढलेला आहे, हे आपणच दाखवतात, आम्ही बघतोय आणि तशा तक्रारी येत आहेत। अनेक ठिकाणी कुत्र्यांना उचलून घेणं, लहान मुलं असतील त्यांच्यावर हल्ला करणं, हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आणि परवा कॅबिनेटमध्ये सुद्धा या विषयावर विस्तृतपणे चर्चा झाली, विस्ताराने चर्चा झाली आणि यांच्या बंदोबस्त करण्याबाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय आग्रहाने सगळा विषय मांडलेला आहे। वनमंत्र्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। मला वाटतं की आता जंगल सोडून बिबटे तर गावामध्ये जास्त यायला लागलेले आहेत, त्याची कारणं वेगवेगळी आहेत, पण कुत्रे उचलणे किंवा त्यांना शिकार मिळत नसेल त्यामुळे मग ते असतील, कुठे वन कमी होत चाललेली आहेत त्यामुळे उसामध्ये वगैरे या भागामध्ये खूप बिबटे आहेत, ही वस्तुस्थिती आहे। पण या संदर्भामध्ये आता तात्काळ काय करता येईल अशी सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली, आपण तो उपाययोजना करू। पण आता मी नाशिकमध्येच आहे, मला कल्पना नाही, पण आता तुम्ही सांगितलं म्हणून मला कळालेलं, मी पार्टी कार्यालयात बसलेलो आहे, इंटरव्ह्यू आमचं सुरू आहे, पण मी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन ती माहिती घेतो आणि काय करता येईल, अधिकाऱ्यांना काय सूचना देता येतील त्या सुद्धा बघतो। मी 5 मिनिटात घटनास्थळी पोहोचतो। बरं, हे नाशिकमधला गंगापूर रोड आहे आणि तिकडचे हे सगळे बंगलो आहेत, त्या भागामध्ये शिरलेला हा बिबट्या आणि एक नव्हे तर 2 आहेत। ही समस्या खरंच दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, वन विभागाची मोठी जबाबदारी आहे खरं तर, कारण लोकांचं जगणं मुश्किल झालंय। नाही, खरं आहे, कारण आता लहान मुलांनी कसं घराबाहेर पडावं अशा भागामध्ये किंवा शाळेत कसं जावं हाही विषय आहे। आता तिकडे कोणी लोकांमध्ये सगळे घबराट आहे, ही वस्तुस्थिती आहे, पण निश्चित या संदर्भामध्ये आता लवकर ज्यांना जेरबंद करून कुठे सुरक्षित स्थळी पाठवणं, कुठे रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये पाठवणं किंवा गुजरातमध्ये अंबानीचं त्या ठिकाणी ते मोठं परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांचं ते प्राणी संग्रहालय त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पाठवणं, या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा, वनतारामध्ये पाठवणं, या संदर्भातही चर्चा झालेली आहे
आणि याच्यावर थोडंसं कायमस्वरूपी काय इलाज करतील, कारण त्यांचं प्रजनन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. परत नाईक साहेबांनी यांनी सांगितलं की दादांनी सुद्धा सांगितलं की एक पेर जर असेल ती, एक वाघीण जर असेल ती, तर ती बिबट्या मादी तर ती वर्षभरामध्ये 2 वेळा पिलं देते आणि त्यांची संख्या काही वेळेला 4 असते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर त्यांची संख्या वाढेल तर मला वाटतं हा प्रश्न पुढे गंभीरच आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये काय कायमस्वरूपी त्याला इलाज करता येईल याच्यावर गांभीर्याने विचार झालेला आहे आणि तो लवकरच निर्णय करून अंमलबजावणी त्याची केली जाईल. बरं गिरीशजी, नाशिक मधला हा गंगापूर रोड हा एरिया आहे. एक बिबट्याला म्हणजे एक बंद केलंय एका रूम मध्ये, मात्र दुसऱ्याचा शोध सुरू आहे. तो कुठल्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी दिसू शकतो, काही होऊ शकतं. आत्ताच्या क्षणाला तुम्ही सुद्धा नाशिक मध्ये आहात, नाशिककरांना आता काय सांगाल? मी 5-10 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचतो. मी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतो. मी बघतो काय परिस्थिती काय नाही आणि निश्चित अधिकाऱ्यांच्या मदतीने वगैरे आम्ही त्याला लवकर जेरबंद करू. बरं, ज्या रेस्क्यू टीम्स आहेत किंवा इतर जी पथकं येतात ते त्यांची कामगिरी करतात किंवा त्यांची भूमिका बजावतात, त्यांचं काम ते करतात. मात्र यावरती कायमस्वरूपी काहीतरी इलाज हवाय, कारण फक्त नाशिकच नाही, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हीच मोठी समस्या आहे सध्या. बरोबर. आणि म्हणून कॅबिनेटमध्ये या संदर्भात अतिशय गांभीर्याने चर्चा झाली की यांचं ते थोडंसं जन्मदर तो कसा कमी करता येईल किंवा त्यावर काय इलाज करता येईल आणि यांना पकडून सुरक्षित स्थळी कसं हलवता येईल की ज्यापासून लोकांना त्रास होणार नाही, अशा यावर गंभीर्याने चर्चा झालेली आहे. आणि लवकरच म्हणजे त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झालेली आहे. पण आज पुन्हा 2 बिबटे आलेले आपण म्हणतात. मी आता 5 मिनिटातच त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतो आणि माहिती घेतो आणि त्या संदर्भात तडकाफडकी काय करता येईल, त्यांना जेरबंद कसं करता येईल हे सुद्धा मी बघतो. बिलकुल गिरीशजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात आणि पुन्हा आपण या संदर्भात संवाद साधूयात. नेमक्या काय उपाययोजना यावरती केल्या जात आहेत बघूयात. मग मात्र आत्ताची ही मोठी समस्या म्हणावी लागेल, कारण नागरी वस्तीमध्ये हे सगळे बिबटे शिरतायत. अर्थात मंत्री महोदय म्हणतायत की घटनास्थळी पोहोचतो, मात्र त्याने काही होणार नाहीये, तर त्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना हवी आहे. हे शहरी भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बिबटे कसे शिरतात आणि नेमकं काय परिस्थिती आहे या संदर्भात अभ्यास करणं गरजेचं आहे. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे नाशिकमधनं आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, आता कसा शोध घेतला जातोय, काय प्रयत्न सुरू आहेत, कसा या दुसऱ्या बिबट्याचा शोध लावणार? श्वेता, ज्या ठिकाणी हे दृश्य आपल्याला दिसत आहे कॅमेरामध्ये, हा जो एका बंगल्याचा पॅसेज आहे, एक बेकरी या परिसरामध्ये आहे आणि त्या बेकरीच्या पॅसेजमध्ये हा बिबट्या आलेला होता साधारणतः 15 ते 20 मिनिटापूर्वी. आणि या ठिकाणी एका कर्मचाऱ्यावर देखील बिबट्याने हल्ला केलेला होता आणि ज्यावेळेला हल्ला केला त्यावेळेला एका व्यक्ती ज्याच्यावर हल्ला झाला त्याचा एक हात जो आहे तो पूर्णतः निकामी होईल अशा स्वरूपाचा गंभीर हल्ला या बिबट्यानं या बेकरीमधल्या कर्मचाऱ्यावर केल्याची या ठिकाणच्या लोकांनी माहिती दिली आहे. काही प्रत्यक्षदर्शी आपण त्यांना पुन्हा विचारूया. किती वाजता बघितला होता बिबट्या? 3:45 म्हणजे 4:45 आत बघितला होता. तो समोरून आहे ते गेटच्या वरून उडी मारून इकडे आला होता बाहेर. नाही लागला नाही कोणाला. जेव्हा मी इकडं लॉक लावायला आलो होतो ना, त्याने आहे ना समोरून उडी मारली, माझ्याकडे बघितला आणि तिकडे बाहेर गेला. मी पळत आतमध्ये गेलो. तरी एवढा